मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे वाक्य सर्वांच्याच मुखातून उद्बोधित आहे. तिळगुळ मध्ये असणारा जो गुणधर्म आहे तो आपलेपणातला, मित्रत्व जोडण्याचा, आजच्या विधियुक्त असणाऱ्या सणानुसार, आणि आपण आपला एकच धर्म फक्त बाळगायचा, पाळायचा का इतकंच म्हणा, फक्त तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्ही हातामध्ये तिळगुळ जरी नाही दिल्या गेली तर निदान मुखातून एवढं जरी हार्दिक शुभेच्छा म्हणून बोललं का तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाकीचा मागचा इतिहास काही पाहायचा नाही, फक्त दोनच वाक्य महत्त्वाचे: तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा गुणधर्म तिळगुळमध्ये आहे आणि आपला जो धर्म आहे तो शब्दांमध्ये आहे. बस, अवश्य सबस्क्राईब करा. मी पंढरीनाथ आबावर बोलत आहे.